देश की ये सरकार चलाए रहे भड़वे है और 100 में से 90 इनमें से रंडवे है. तर नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. सध्या आपल्या देशाची जी परिस्थिती आहे, या परिस्थितीमध्ये जर एखादा कोणी व्यक्ती माझ्या समोर आला आणि मला म्हणाला की सारे जहां से अच्छा हिंदोस्तान हमारा, इमानदारीने सांगतोय, असा हात फिरून कानाखाली देईल ना त्याच्या गालावरती. कारण सध्या आपल्या देशाची सत्ता ही इतक्या नालायक नेत्यांच्या हातामध्ये गेली आहे की त्याला तोडच नाही. सध्या आपल्या देशातली सरकार एक योजना राबवत आहे जी अत्यंत शांतता, सुव्यवस्था आणि पारदर्शकतेत पार पडत आहे. ती म्हणजे बलात्कारी बचाव योजना, ज्या अंतर्गत या सरकारने आसाराम बापू, राम रहीम, बिल्किस बानो केस मधले बलात्कारी तसेच कुलदीप सेंगर अशा बलात्कारांना जामीन मिळवून दिले आहे. 2017 मध्ये यूपीच्या उन्नाव गावातील कुलदीप सेंगर नावाचा एक आमदार त्या गावातील एका 17 वर्षाच्या मुलीचा बलात्कार करतो आणि जेव्हा ती मुलगी पोलिसांमध्ये केस दाखल करण्यासाठी जाते तेव्हा पोलीस तिची एफआयआर घेत नाही. रागात येऊन कुलदीप सेंगरचा भाऊ त्या मुलीच्या घरी जाऊन तिच्या आईवडिलाला खूप मारहाण करतो आणि तिथले नालायक पोलीस त्या गुंडांना पकडण्याच्या ऐवजी उलट त्या मुलीच्या वडिलांवरतीच एफआयआर दाखल करतात. त्यांना अटक होते आणि कस्टडीमध्ये त्यांची हत्या सुद्धा होते. आता वैतागून जेव्हा ती मुलगी आपल्या 2 नातेवाईकांसोबत गाडीने कोर्टामध्ये जात असते केस दाखल करण्यासाठी, तेव्हा कुलदीप सेंगर आपल्या एका ट्रकने त्या मुलीचा ऍक्सिडेंट करतो, ज्यामध्ये ती मुलगी अत्यंत भयंकर जखमी होते आणि त्या मुलीचे जे 2 नातेवाईक असतात ते जागेवरच मृत्यू पावतात. आणि शेवटी कोणताही पर्याय न उरल्याने ती मुलगी तेथील मुख्यमंत्र्याच्या दारामध्ये जाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करते आणि तेव्हा कुठेतरी तिचा आवाज ऐकला जातो आणि कोर्ट कुलदीप सेंगरला लाईफ इम्प्रिझनमेंटची सजा सुनावते. पण थांबा, असे समजू नका की या मुलीला न्याय मिळाला, कारण डिसेंबर 2025 मध्ये कोर्ट या कुलदीप सेंगरकडून 15 लाख रुपयांची फाईन घेते आणि याला जामीन देऊन टाकते. म्हणजे विचार करा, आपली सरकार आणि न्यायपालिका सुद्धा किती भ्रष्ट झाली आहे. आणि फक्त कुलदीप सेंगरच नाही तर बोटावर मोजता येणार नाहीत इतक्या बलात्काऱ्यांना या 3 महिन्यामध्ये जामीन मिळाले आहे. आणि हे जर असंच चालू राहिलं, जनता जर अशीच शांत राहिली, तर येणाऱ्या काहीच वर्षांमध्ये आपल्या देशाला पुन्हा एकदा गुलाम बनण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही. आपल्या महाराष्ट्राची परिस्थिती सुद्धा इतकी दयनीय होत चालली आहे की आपल्या महाराष्ट्राचे लाडके नेते, लाडके दादा म्हणत आहेत की एका घरामध्ये 5 जणांना पीएचडी करता येणार नाही, पीएचडी करणाऱ्यांवर बंदी घाला. म्हणजे विचार करा तुम्ही, नेते इतके नालायक झालेत, हे स्वतः 6 वेळेस उपमुख्यमंत्री होऊ शकतात, कित्येक वेळेस आमदार होऊ शकतात, आपल्या मुलांनाच राजकारणामध्ये पुढे नेण्यासाठी प्रयत्न करू शकतात. आता त्यांच्या मुलांनी मागेच 1800 कोटींचा घोटाळा केला तरी सुद्धा यांना ते दिसत नाही. आणि हे गरिबांच्या लेकरांना जे शिकून आपली परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यावरती, त्यांच्या शिक्षणावरती रोग घालत आहेत. म्हणजे विचार करा तुम्ही, महाराष्ट्राची परिस्थिती सुद्धा येणाऱ्या काही दिवसांमध्ये किती दयनीय होईल. या नालायकांच्या घरामध्ये 5 आमदार, खासदार, मंत्री होतात तरी सुद्धा यांना दिसत नाही. यांच्या घराणेशाहीचे राजकारण कित्येक पिढ्यांपासून चालू आहे, ज्या माध्यमातून हे फक्त या महाराष्ट्राचा पैसा लुटत आहेत, या महाराष्ट्राला लाचार आणि दयनीय बनवत आहेत. पण तरी सुद्धा आपल्यासारख्या गरीबाच्या घरामध्ये जर एखादं लेकरू शिकलं तर ते ह्यांना देखवत नाही, कारण यांना माहित आहे जर गरीबाची लेकर शिकली, हे जर शाणी झाली, तर आपल्या छत्रंजा उचलायला कोणच पळणार नाही. त्यामुळे जागृत व्हा, जागे व्हा आणि या नेत्यांना बाप म्हणणं बंद करा, देव म्हणणं बंद करा. कारण हे नेते माणसाच्या स्वरूपात असलेले लुटेरे आहेत, ज्यांना फक्त या महाराष्ट्राची आणि या देशाची लूट करायला येते. जाती धर्माचे भांडण लावून या देशातल्या नागरिकांना गुलाम बनवून आपल्या खुर्च्या सांभाळायला येतात. त्यामुळे शिक्षित व्हा, जागृत व्हा आणि आपल्या देशाच्या विकासासाठी प्रयत्न करा.